नमस्कार मित्रांनो, आज 26 नोव्हेंबर 2008 साली आजच्या दिवशी मुंबईत आत्तापर्यंतचा सगळ्यात भीषण असा दहशतवादी हल्ला झाला होता। हे खरं आहे की भारतामध्ये दहशतवादी हल्ले होण्याची सुरुवात ही खूप पूर्वी झालेली आहे आणि 1980-90च्या दशकात दहशतवादाने जे थैमान घातलं, पहिले पंजाबमध्ये, काश्मीरमध्ये, ईशान्य भारतात दहशतवाद अनेक दशक थैमान घालून आहे। नक्षली हिंसाचार मोठ्या प्रमाणावर आहे आणि या हिंसाचारामध्ये अनेक लोक मारली गेली असली तरी देखील जो इम्पॅक्ट, जो परिणाम 26/11च्या हल्ल्यांनी केला तो आता 15 वर्ष झाली तरी लोकांच्या स्मृतीत आहे। याचं कारण म्हणजे याच्या पूर्वीचे जे दहशतवादी हल्ले आहेत हे या सगळ्याच्या नागरी केंद्रांपासून बरेच दूर झाले। पंजाबच्या ग्रामीण भागात, जम्मू काश्मीरमध्ये, ईशान्य भारतात जिथे गोष्टी झाल्या तरी त्याची तेवढी दखल घेतली जाईल याची काही खात्री नव्हती। मुंबईतही UPA सरकारच्या काळात अनेक दहशतवादी हल्ले झाले। लोकल गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट झाले, बसेसमध्ये बॉम्बस्फोट झाले। त्यातले काही बॉम्बस्फोट हे गुजरातच्या दंग्यांचा प्रतिशोध म्हणून घेतले गेले असं सांगण्यात आलं, तर काही गोष्टी जम्मू काश्मीरचा प्रतिशोध घेण्यासाठी। पण हे सगळे हल्ले एका क्षणार्धात झाले। 26/11चा जो हल्ला आहे तो जवळपास 2.5-3 दिवस चालू होता आणि या हल्ल्यामुळे दहशतवादाकडे बघायची भारतीयांची आणि संपूर्ण जगाची, ज्याला एक व्हिजन असते, एक दृष्टिकोन म्हणतात, तो दृष्टिकोन पूर्णतः बदलला आणि त्यामुळे जगाची विभागणी तेव्हा 26/11च्या पूर्वी आणि नंतर असंही झालं। आज हा व्हिडिओ करत असताना इस्रायलवर हमासने जो हल्ला केला तो हल्ला 26/11च्याच हल्ल्याची आठवण करून देणारा होता। अर्थात 26/11च्या वेळेला पाकिस्तान काहीशे किलोमीटरचं अंतर समुद्रातनं पार करून मग मुंबईच्या किनाऱ्यावर येऊन त्यांनी पद्धतशीरपणे हल्ला घडवला होता। त्याच्यासाठी पूर्वी रेकी करण्यात आली होती कुठे हल्ला करायचा, कारण या हल्ल्यासाठी जी काही ठिकाणं होतं, जसं की नरिमन हाऊस किंवा खबात हाऊस ज्याला म्हटलं जातं, ते कुठे आहे हे बऱ्याचशा मुंबईकरांना माहीत नव्हतं आणि त्यामुळे त्याचा उल्लेख छाबड हाऊस आणि असं छाबड हाऊस काय आहे हेच कोणाला माहिती नव्हतं, असं काही आहे का। आणि कुलाब्याच्या मार्केटमध्ये ते अशा ठिकाणी आहे की जे पटकन कोणाला अगदी 50 वर्ष मुंबईत राहिलेल्या माणसालाही तिथे ती वास्तू आहे हे माहिती नव्हतं आणि तिथे जर ते लोक आले असतील तर निश्चितपणे त्यांनी पूर्वी जी रेकी केली होती त्या सगळ्याचा अभ्यास केला होता आणि अभ्यास करताना आणि हे सगळं या संभाषणात आलं की एका इस्रायली किंवा यहुदी माणसाच्या जीवाची किंमत ही 50 माणसांनी एवढी आहे। म्हणजे या ज्या दहशतवादी तिथे असताना त्यांची जी संभाषणं जी टॅप करण्यात आली त्याच्यात तो दहशतवादी चक्रावून गेला आणि तो विचारतोय की आपण चुकीच्या ठिकाणी आलोय का, कारण इथे काही माणसंच नाही आहेत। म्हणजे ती लोक आली होती शेकड्यांनी माणसं मारायला आणि त्या ठिकाणी जर माणसंच फारशी नसतील तर मी काय करू, मी चुकीच्या ठिकाणी आलोय का। तर तेव्हा त्याला सांगण्यात आलं की इथे माणसं कमी असली तरी एक माणूस 50 माणसं एवढं आहे, म्हणजे तर तिथे तू 10 माणसं मारलीस तर 500 लोक मारल्याचं तुला एक पराक्रम, म्हणजे या लोकांना जास्तीत जास्त माणसं मारणं हे आपण काही मोठा पराक्रम गाजवतोय, आपल्याला स्वर्गात काही जागा मिळणारे 72 कुमारिका मिळणार आहेत अशा अपेक्षेने जे आलेले असतात त्यांच्यासाठी या अशा प्रकारचे हल्ले आणि त्याच्यातनं नेमकं काय मिळणार हे समजून घेणं महत्त्वाचं असतं, ती विचारधारा समजून घेणं महत्त्वाचं असतं। आणि त्यामुळे आत्ता जो हल्ला गाझा पट्टीतनं इस्रायलमध्ये झाला त्याच्यातही इंटेलिजन्स फेल्युअर होतं, पण हे होत असताना ज्या प्रकारे ठराविक वस्त्यांवर, शाळांवर, लहान मुलांच्या घरांवर हल्ले करण्यात आले, ते हल्ले त्याच्या आधी गाझामधनंच मजूर म्हणून येणाऱ्या लोकांनी कुठली तरी गुप्त माहिती त्या सगळ्या भागाचे नकाशे तयार करून हमासला पुरवल्याशिवाय होणं शक्य नव्हतं। म्हणजे ज्या लोकांकडे अशा अपेक्षेने त्यांना रोजगार दिला होता की इथे जर इस्रायलमध्ये आले आणि रोजगार त्यांनी मिळवला, काम केलं तर त्यांना युद्ध करायची काही गरज पडणार नाही, त्यांचं पोट भरलं असलं तर कोणी हल्ला करत नाही। पण ज्यांनी रोजगार दिले त्याच घरांवर हल्ला करायला यांनी योजना बनवण्यात मदत केली असेल तर त्याच्यामुळे या सगळ्या दहशतवादाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप मोठा त्याच्यामध्ये बदल येणं स्वाभाविक आहे।
हे सगळं होत असताना खास करून म्हणजे इस्रायलमध्ये जे हल्ले झाले आणि जवळजवळ 1200 लोक मारले गेले, आता 240 लोक जे पकडले गेले आणि त्याच्यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे, महिलांचा समावेश आहे, त्यांची सुटका हळूहळू होत आहे. आणि ही सुटका करताना हमासनीच ही किंमत मोठ्या वाटाघाटींनंतर ठरवली की तुम्ही एक इस्रायली सोडला, म्हणजे आम्ही एक इस्रायली सोडला तर तुम्हाला 3 पॅलेस्टिनी लोक सोडायला हवे. आता ही अट कोणी ठेवली? हमासने ठेवली. तरी देखील हे पुरोगामी पत्रकार आरोप इस्रायलवर करता की तुम्ही भेदभाव बाळगताय, म्हणजे तुमच्या दृष्टीने पॅलेस्टिनी माणसाच्या आयुष्याची किंमत इस्रायली माणसाच्या आयुष्याच्या किमतीपेक्षा कमी आहे का? अरे अट हमासने ठेवली, म्हणजे जर कोणाला किंमत कमी वाटत असेल तर ती हमासला वाटायला हवी. कुठलंही कारण नसताना तुम्ही सामान्य लोकांना किडनॅप करता, त्यांना ओलीस ठेवता आणि मग त्यांची सुटका दहशतवाद्यांच्या बदली करता. आणि तरी देखील जर पुरोगामी विचारवंतांना वाटत असेल की हे अशा प्रकारे एका इस्रायली माणसाच्या बदल्यात 3 पॅलेस्टिनी लोकांची सुटका करणं म्हणजे इस्रायली लोकांच्या दृष्टीने पॅलेस्टिनी लोकांच्या आयुष्याची किंमत कमी आहे, तर मग यांच्यापुढे हात टेकावे लागतील. कारण एवढं सगळं होऊन जर त्यांना धडा घेता येत नसेल. पण आता गेल्या 2 दिवसामध्ये साधारणतः 30 इस्रायली लोकांची सुटका झालेली आहे आणि थाई लोक जे बाकीच्या देशाचे तिकडे शेतमजूर होते त्यांनाही पकडून नेलं होतं. त्या लोकांची सुटका करताना काही हमासनी असा आपला मानवीय चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केलेला की बघा आम्ही देखील निष्पाप लोकांना किडनॅप करत असलो तरी आम्हालाही भावना आहेत. जसं आपल्याकडचे दहशतवादी हा कुठल्या तरी एक शाळा मास्तरचा मुलगा असतो, कोणतरी एक शाळेतनं काढून टाकलेला मुलगा असतो आणि म्हणून तो दहशतवादी होतो असं मांडायचा प्रयत्न बरखा बिरखा सगळेजण करत असतात. तसंच तिथेही हमास प्रयत्न करेल की बघा आम्ही इस्रायली लोकांना आम्ही त्याच्या बदल्यात माणसं सोडायला सांगतोय, बाकीच्या लोकांना आम्ही असंच सोडतोय. पण ज्या बाकी थाई लोकांना मारलं त्यांच्या मृतदेहावर त्यांनी फावडे चालवले, लाथा मारल्या, तेव्हा ते थाई येथे दिसत नव्हतं. पण मुद्दा असा आहे की आता ही सुटका होऊ लागलेली आहे. या सुटकेचे तपशील असे आहेत की साधारणतः दररोज किमान 10 इस्रायली लोकांना सोडायचं आणि 10 इस्रायली लोकांना सोडलं तर इस्रायल जेवढे सोडेल त्याच्या तिप्पट पॅलेस्टिनी कैदी, त्याच्यातही मुख्यतः ज्यांच्या हातावर ज्यांना खुनाचा आरोप नाही आहे अशा लोकांना सोडेल. आणि जोपर्यंत ही सोडण्याचं चक्र सुरू राहील आणि जोपर्यंत गाझापट्टीमध्ये इस्रायल मानवीय दृष्टिकोनातनं मदत जाऊन देईल तोपर्यंत हा शांतता करार राहणार. हा शांतता करार आणखीन किती दिवस राहणार आहे हे कतारचा त्याच्यामध्ये मध्यस्थीवर अवलंबून आहे. कतारसाठी हे करो या मरोची परिस्थिती आहे. कारण याच्यामध्ये जर कतारने काही निश्चित असं करून दाखवलं नाही तर कतारबद्दल जगाचं मत हे खूप झपाट्याने बदलू लागलेलं आहे. अरब देशांचं मत तर कतारबद्दल निगेटिव्ह झालंच होतं, सौदी अरेबिया, UAE, बहरीन वगैरे देशांचं. त्याच्यानंतर भारताचंही म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी तालिबानला सत्तेत बसण्यात मदत केली आणि आता या भारतीय नौसैनिकांना फाशीची शिक्षा ठोठावली होती, आता त्याचं सुनावणी पुन्हा वरच्या कोर्टात सुरू आहे. या सगळ्या गोष्टी पाहतात आणि आता इस्रायल असेल किंवा युरोपीय देश असेल हे कतारकडे संशयाने बघू लागले होते आणि त्यामुळे कतारला काहीतरी करून दाखवणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे कतार आपलं किती वजन वापरून दाखवतो त्यावर या युद्धाचं पुढे काय होणार ते अवलंबून आहे. पण हे जे हल्ले आहेत मग ते गाझामधनं इस्रायलमध्ये केलेले हल्ले असो किंवा 26/11चे हल्ले असो त्याला प्रतिसाद कसा द्यायचा? पुरोगामी लोकांनी लगेच असं दाखवायचा प्रयत्न केला की बघा इस्रायलने भारताकडनं शिकलं पाहिजे, भारतावर एवढे हल्ले होऊ नये, भारताने काहीच केलं नाही. डॉक्टर मनमोहन सिंग म्हणजे गौतम बुद्धांचा किंवा महात्मा गांधींचा पुढचा अवतार, त्यांनी किती धीराने ह्या गोष्टी घेतल्या, त्यांनी काही पाकिस्तानशी युद्ध केलं नाही. म्हणजे खरोखर ही इतकी लाजिरवाणी अवस्था आहे. आज तौलीन सिंग यांचा एक लेख आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये, त्याच्यात लेखात असं म्हटलेलं आहे की हे हल्ले झाल्यानंतर भारताने पाकिस्तानला जेव्हा काय सज्जड दम काहीतरी दिला होता त्याच्यानंतर एक काहीतरी संयुक्त निवेदन प्रसिद्ध झालं होतं आणि त्याच्यात म्हणे आपण म्हटलं होतं की पाकिस्ताननी भारतात ढवळाढवळ करू नये आणि भारताने बलुचिस्तानमध्ये ढवळाढवळ करू नये. म्हणजे एका प्रकारे आपण हे मान्य केलं की आम्ही बलुचिस्तानमध्ये ढवळाढवळ करतोय आणि आमची बलुचिस्तानमधली ढवळाढवळ ही पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हल्ले आहे. म्हणजे तुम्ही एका प्रकारे स्वतः मान्य केलं की आम्हीच दहशतवादी आहोत, भारतच दहशतवादी हल्ले करणारा देश आहे. अशा प्रकारचे लोक जेव्हा देशाचं धोरण आखत असतात तेव्हा खरोखर अवघड परिस्थिती असते. आणि या अशा बुळेपणाला, या अशा कुचकामी धोरणाला
हे पुरोगामी लोक एका प्रकारचं काय म्हणतात, संयम, शांतता हे खरं कशा प्रकारे, म्हणजे अशा प्रकारे या गोष्टी दहशतवादाचा मुकाबला करायचा असतो, सामना करायचा असतो. आणि अशी विचारसरणी देशात जोपर्यंत आहे तोपर्यंत काही देशाचं कठीण आहे. सुदैवाने भारतात ही परिस्थिती त्याच्या पुढच्या 4-5 वर्षात बदलली. 2009 साली जरी UPA सरकार आलं असलं पुन्हा, तरी ज्या वेगाने त्याचा ऱ्हास झाला आणि ज्या वेगाने नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढत गेली, ते पंतप्रधान झाले आणि 2019मध्ये आणखीन मोठा विजय त्यांना मिळाला. त्याच्यानंतर एकही दहशतवादी हल्ला, मोठा दहशतवादी हल्ला जे पुलवामा, पठाणकोट या भागात झाले, पण हे पाकिस्तानी लोकांकडनं आणि मुख्यतः सैनिकी तळांवर झालेले हल्ले. पण हे वगळता देशाच्या अन्य भागांमध्ये असा दहशतवादी हल्ला अजूनपर्यंत झालेला नाही आहे. हे एका प्रकारे भारताच्या सुरक्षा यंत्रणेचं, गुप्तहेर खात्याचं आणि सरकारचं यश आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडे असं होतं की एखादी गोष्ट होत नाही म्हटल्यावर सामान्य लोकांना त्याचं महत्त्व कमी, ते महत्त्व विसरायला होतं. त्यांना वाटायला लागतं याच्यात काय मोठी गोष्ट आहे. आणि असं झालं तर सरकार जे करते आहे, पडद्यामागे जे अज्ञात कार्यरत आहेत, सरकार कार्यरत आहे, सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे, त्याचं गांभीर्य कमी झालं की मग मतदान करताना या गोष्टींचा प्रभाव पडणं कमी होतं. आणि त्यामुळे आजच्या या दिवशी 26/11च्या दिवशी खास करून गाझातला जो दहशतवादी हल्ला आहे तो बघता 26/11चा हल्ला, त्याच्या आठवणी ताज्या होणं, जाग्या होणं हे स्वाभाविक आहे. 15 वर्ष झाली असली तरी हे विसरता कामा नये की हा धोका अजूनही आपल्या चहूबाजूला आहे आणि हा धोका दिवसेंदिवस वाढणारच आहे. कारण ज्या प्रकारे पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोसळत आहे, ज्या प्रकारे बांगलादेशमध्ये मूलतत्ववाद्यांचा विस्तार होत आहे, ज्या प्रकारे भारतात गोष्टी होत आहेत, ते बघता हा धोका असंच कायम राहणार आहे. आणि त्यामुळे आपल्यालाही गाफील न राहता आजच्या या दिवशी दहशतवादाविरुद्ध लढ्याचा आपला संकल्प, आपला निर्धार अधिक पक्का करणं गरजेचं आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH14.